सांगतात तुमचा पेशंट आम्हाला प्रतिसाद दे, म्हणतो की नाही. एक दिवस इंद्र सांगेल तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, मी पाऊस नाही पाडू शकत. मग भगवंतांनी इंद्राची नुसती पूजा करून जमणार नाही, निसर्गाची पूजा सुद्धा केली पाहिजे. आणि किती खरं आहे बघा. लक्षात ठेवा, सगळ्यांना भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे, पण राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय बुद्धी प्रत्येकाला नसते. जो तो आपापला विचार करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणाचा विचार केला? देशाचा. लोकमान्य टिळकांनी त्यांनी संसार केला देशाचा. तस तुम्हाला एक निसर्गाच्या संबंधाने उदाहरण दिलं. आपल्याला वटपौर्णिमेची पूजा सांगितली. आपण नाशिक मध्ये असं समजू घटकावर 1 कोटी लोकसंख्या आहे. किती आहे मला माहिती नाही. 50 लाख स्त्रिया आहेत. तर 40 लाख लोक, 40 लाख स्त्रियांनी कशाची पूजा केली वटपौर्णिमेला? मग 40 लाखांमधल्या 39,99,995 स्त्रिया सोडून द्या. शिल्लक किती राहिल्या? 5. त्या पूजेची मांडणी अशी आहे की या 5 स्त्रिया राष्ट्रीय विचार करतात. सगळ्यांनी नाही करायचा. किती जणींनी करायचा? आणि ती स्त्री घरात पतीला सांगेल तुमच्यासाठी मी पूजा करते, तर मी अशा कुठल्याही वडाची पूजा करणार नाही. स्वतः वडाचं झाड लावेल, त्या वडाच्या झाडाला मी निगा राखेन, त्याचं संगोपन करेन आणि मी लावलेल्या वडाच्या झाडाची पूजा मी करेन. बघा, त्या 5 स्त्रियांनी 5 वडाचे झाड लावले की उर्वरित 39,99,995 स्त्रियांचं काम झालं. दरवर्षी 5 झाड लावले. नाशिक मध्ये 500 वडाचे झाड झाले. निसर्गाचं रक्षण झालं की नाही? तुमच्या बसलेलो आहोत त्याला पंचवटी म्हणतात. 5 वडाचे झाड. पण बायका उलट करतात, आदल्याच दिवशी फांदी तोडून घरी आणतात. लावणं तर दूर, पूजा झाडाची नाही होत. कशाची होते? गणपतीला पत्री वाहतो की नाही? 21 पत्री आहेत. 10 रुपयाला पत्री विकतात बायका. त्यात एकही पत्रीचं पान नसतं. आंबा काय, वड काय, पिंपळ काय, फक्त गणपतीवरती तो पाला पाचोळा व्हायचा. त्या पत्री वाहण्याचा विचार असा आहे की सगळे जण नाही, पण एक जण म्हणेल माझा घरचा गणपती आहे, मी 21 पत्री मिळवेन. मग त्याला 21 मिळत नाही, मग तो नाराज होतो. तो म्हणतो नाही, हे 21 झाडं मी लावेन. आणि सगळे कुंडीत येणारे झाड आहेत. कसे येणारे झाड आहेत? 21 झाडं असतील. बघा, 5 जणांनी झाडं लावले तर सगळ्या गल्लीतल्या लोकांची गणपतीच्या पत्रीची काय झाली? तुम्हाला वैशिष्ट्य आहे. भाद्रपदात गणपतीला पत्री सांगितली, श्रावणात हरतालिकेला पत्र आहे, भाद्रपदातच हरतालिकेला पत्री सांगितली आहे, आणि भाद्रपदातच अनंताच्या व्रताला पत्री सांगितली आहे. तुम्हाला संक्रांतीला पत्री सांगितले आहेत का? गुढीपाडव्याला सांगितले आहेत का? त्यावेळेस पाऊस पडलेला असतो, वनस्पती उगवलेले असतात, त्यावेळेस त्या पत्री लावल्या पाहिजेत, जगवल्या पाहिजेत. पुढच्या वर्षी त्या पावसाळ्यात अधिकाधिक उगवतील, अधिकाधिक पत्री. असा निसर्गाचा विचार आपण केला पाहिजे की नाही? तर इंद्र काय करेल? पाऊस पाडेल. म्हणून भगवंतांनी निसर्गाचं प्रतीक म्हणून गोवर्धनाची पूजा करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे जण गोवर्धनाची पूजा करू लागले. पण इंद्राच्या पूजेची वेळ झाली आणि इंद्राला सेवकांनी सांगितलं, इंद्रा बहुतेक या वर्षापासून तुझी पूजा दिसत नाही. म्हणून हलक्या कानाच्या लोकांचं ऐकून दुपारी पूजा होणार होती, पण इंद्राने कोणाचं ऐकलं? सेवकांचं. इंद्र रागवला आणि इंद्राने सांवर्तक नावाच्या ढगाला, भागवतातला शब्द आहे, मुसलवत धाराम पातयेत. उखळात मुसळ असतं की नाही, ते एवढ्या जाडीचं असतं. एवढी पाण्याची एक धार पृथ्वीवरती पडू लागली. आजही जोरात पाऊस पडू लागला की आपण मुसळधार म्हणतो. हा शब्द कुठला आहे? भागवत. आणि थोड्याच वेळात पृथ्वीवरती प्रलयाला सगळे गोप गोपी गायी वाहून जाऊ लागले. सगळेजण कृष्णाजवळ गेले, कृष्णा आम्हाला वाचव.
भगवंतांनी सांगितलं तुम्ही निसर्गाला जर वाचवला असेल तर निसर्ग तुमचं काय करतो? आपण गोवर्धनाची पूजा केली ना, गोवर्धन आपलं रक्षण करेल म्हणून भगवंत गोवर्धन पर्वताजवळ गेले आणि परीक्षिता करेण वामेन उद्धृतम गिरिराज सपर्वतम, भगवंतांनी डाव्या हाताच्या करंगळीवरती सगळा काय उचलला? सगळे गोपाळ गोवर्धन पर्वताच्या खाली असले. पण एका गोपाळाने पाहिलं, अरे 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 याने करंगळीवर धरलाय, पडेल बर का. सगळे गोपाळ घाबरले, आपापली काय लावली आणि सगळ्या गायी गुर गोप गोपीं समवेत सगळे गोपाळ गोवर्धन पर्वताच्या खाली सुरक्षित झाले. आता फोटो असतो गोवर्धनधारी गिरिधारीचा, त्याच्यावरनं समजत नाही म्हणून सांगतो. असा हाडकुळा कृष्ण दाखवतात आणि त्याच्या करंगळीवरती मोदका सारखा काय दाखवतात. आपल्याला काही वाटत नाही, मग उचलला असेल. आता मोदक आपणही उचलू, पण भागवतातलं वाक्य सांगितलं पाहिजे. भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेस गोवर्धन पर्वतावरती 20,000 हत्ती, जे गोवर्धन पर्वत नुसता उचलला नाही. आमची रामेश्वरमला खूप वेळा कथा होता. माझं रामेश्वरमला 13 वेळा जाणं झालं. किती वेळा? त्या रामेश्वरमच्या मंदिराच्या बाहेर हत्ती उभा असतो आणि त्याला 10 रुपये दिले की तो 10 रुपये सोंडीत घेतो, माहुताला देतो आणि आपल्या डोक्यावर सोनं पडतो. इथे आशीर्वाद नाही. तर ती सोंड त्याने आपटली की रात्री संध्याकाळी 7 वाजता ती सोंड आपटलेली सकाळपर्यंत झिंझिण्या. याला म्हणतात हत्तीची सोंड. आपल्याला 2 मिनिटं गंमत वाटते ती, करून बघायला रामेश्वरमला कधी सगळ्या डोक्यातलं निघून जातं. झिंझिण्या. इथे 20,000 हत्तींसकट गोवर्धन पर्वत उचलला. परीक्षिता कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पाऊस सुरू झाला. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी 7 दिवस जलवर्षाव होत होता. सगळं गोकुळ वृंदावन गोप गोपी गायी वाहून गेले असतील म्हणून इंद्र पाहिला आला. पाहतो तर काय, सगळे जण सुरक्षित आहे. अरे हे सुरक्षित कसे? म्हणून इंद्राने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि लक्षात आलं, ज्याने मला इंद्रपदावरती बसवलं तो हा साक्षात श्रीहरी नारायण. इंद्राने लांबून नमस्कार केला आणि इंद्राने जलवर्षाव. भगवंतांनी गोवर्धन पर्वत खाली ठेवला. आता भगवंतांची सगळे गोपाळ स्तुती करू लागले, पण भगवंत आई जवळ गेले. यशोदे जवळ सांगितलं, आई 7 दिवस झाले मी उपाशी आहे, मला भूक लागली आहे. यशोदेने अत्यंत आनंदाने चूल पेटवली. तिच्या डोळ्यातनं अश्रू येऊ लागले, कारण आजपर्यंत कृष्णाने कधीही असं म्हटलेलं नाही मला भूक लागली. यशोदेची तक्रार आहे की बलराम म्हणतो मला भूक लागली, पण कृष्ण कधीही म्हणत नाही मला भूक लागली. मग यशोदेने स्वयंपाक सुरू केला. तो स्वयंपाक करत असताना डोळ्यातनं अश्रू येतात आणि अश्रू येताना ती स्वगत करतीये, स्वतः अशी रडते आणि म्हणतीये कृष्ण कधी बलरामासारखा अंगाने भरलाच. बलरामाला डोळ्यासमोर ठेवून कृष्णाची तब्येत सुधारावी म्हणून मी अनेक वैद्यांना त्याची तब्येत दाखवली. सगळ्या वैद्यांनी सांगितलं कृष्णाची अंगकाठी अशी आहे, तुला आई म्हणून ती भरावीशी वाटते. तू एक काम कर, कृष्णाला अष्टयाम नैवेद्य दाखवत जा. दर 3 महिने 3 तासांनी काहीतरी खायला दे. कधी काजू दे, कधी बदाम दे, कधी लाडू दे, कधी दूध दे, कधी दूध पोहे दे, पण दिवसात किती वेळा? 8 वेळा. मग 5 वर्ष 8 वेळा त्याने खाल्लं तर त्याची तब्येत बलरामासारखी. मग यशोदा म्हणतीये कृष्ण नाही नाही म्हणायचा, पण मी त्याला 8 वेळा खाण्याची सवय लावली. ज्याला 8 वेळा खाण्याची सवय त्याला 7 दिवस उपाशी राहावं लागलं. म्हणून त्या यशोदेने रडता रडता 7 दिवस उपाशी 8 वेळा खातो. म्हणून भगवंतासाठी साथीयाती तिथी होती कार्तिक शुद्ध अष्टमीची. कृष्णासाठी 56 भोगांचं ताट मांडलं. भगवंत जेवायला बसणार इतक्यात यशोदेने सांगितलं कृष्णा आपण गवळी आहोत. पहिला घास गाईला. भगवंतांना बरोबर घेऊन यशोदा गाई जवळ गेली
श्रीकृष्ण आणि यशोदा दोघांनी गायीची पूजा केली. 56 भोगाचा नैवेद्य त्या गायीला दाखवला. मग भगवंतांनी भक्षण केला. म्हणून त्या तिथीला म्हणतात गोपाष्टमी. काय म्हणतात? गोपाल कृष्ण भगवान. असो, शुकमुनी परीक्षितीला सांगतात, भगवान अपिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तुम मनश्चक्रे योगमायाम उपाश्रितः. अश्विन महिन्यातली नैवेद्य नंतर दाखवायचं, फक्त ठेवा. अश्विन महिन्यातली पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. रात्रीचे 12 वाजले. भगवंतांनी आपल्या योग मायेला बोलवलं. सगळ्या वृंदावनामध्ये योग मायेने सगळ्यांना मायेमध्ये व्यग्र करून टाकले. आणि भगवंतांनी रात्री 12 वाजता परीक्षिता बासरी वाजवायला सुरुवात केली. निशम्य गीतम तदनंगवर्धनम. त्या बासरीतले स्वर होते कसे होते? अनंगवर्धनम. अंगावरती काटे येतात ना, काहीतरी थरारक ऐकण्यावर, पण तसे प्रेमामध्ये रोमांच येतात. काय येतात? त्याला म्हणतात अनंगवर्धनम. परीक्षिता भगवंतांनी बासरी वाजवली, पण मायेने सगळ्यांच्या कानात बोळे घातलेले होते. म्हणून ते बासरीचे स्वर कोणाच्या कानावर पडले? ज्यांनी कात्यायनी व्रत केलं होतं त्या गोपींच्या कानावर. त्यांच्या लक्षात आलं ही खूण आपल्याला आहे. खुणा समजतात. ज्यांनी लव्ह मॅरेज केलंय त्यांना माहिती आहे. असो, त्या सगळ्या गोपी नटून थटून निशम्य गीतम तदनंगवर्धनम अत्यंत आनंदाने नटून थटून निधिवनामध्ये आल्या. आणि निधिवनात आल्यानंतर भगवंतांनी सगळ्या गोपींचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभागा. हे महाभाग्यवती स्त्रियांनो, तुमचं या निधिवनात स्वागत असो. सगळ्या गोपींनी ते स्वागत स्वीकारलं. कारण एक दूजे के लिए आए थे ना, यांनी करावं त्यांनी स्वीकारावं. भगवंतांनी मनाशी ठरवलं आज सगळ्यांना ब्रह्मभावात सिद्ध ठेवून पत्नी रूपाने स्वीकारावं, त्यांना पतित्व द्यावं. पण ही सर्वोत्कृष्ट लीला आहे. भगवंतांनी पाहिलं आता हे सगळं इथे आता सिद्ध होणार, एक शेवटची परीक्षा घ्यावी. म्हणून भगवंतांनी गोपींना प्रश्न विचारला. का ग गोपींनो, एवढ्या रात्री 12 वाजता एका परपुरुषाबरोबर तुम्ही निबिड अरण्यात येणं तुम्हाला शोभतं का? तर गोपींनी उत्तर दिलं, अर्ध बरोबर अर्ध. त्या गोपी म्हणतात, कृष्णा आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? बरोबर उत्तर. पण पुढे म्हणतात, कृष्णा तुलाही आमच्याशिवाय कोण आहे? लक्षात ठेवा, भक्ती क्षेत्रात असं बोलून चालत नाही. एक से एक भगवंतांचे काय भक्त आहे. पण भगवंतांच्या प्राप्तीच्या शाळेत ऍडमिशन घेतली तर आपल्याला वाटतं आपण BA ला आहोत, पण तिथे ऍडमिशन घेतल्यावर समजतं येतो बालवाडी. काय आहे? तुम्हाला माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो. आमच्या गुरुजींचं भागवत झालं होतं मथुरेत. अत्यंत कर्मठ गुरुजी हुबळीला राहतात. त्यांचं नाव नरसिंहाचार्य कोरोलहल्ली. आमची गाडी परतीची सकाळी 8 वाजता होती. 7 वाजता आम्हाला रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं होतं. 6 वाजता सकाळी जेवायचं होतं. किती वाजता? 6. त्याच्या आधी 1 तास त्यांची पूजा होणार होती. म्हणून आंघोळीला जायची वेळ ठरली 3. किती? 3. मी माझ्या बायकोने ठरवलं आपण काही जायचं, गिझर लावून गरम पाण्याने आंघोळ. एवढ्या थंडीत कोण जाईल यमुनेवर? पण पहाटे 3 वाजले. आम्ही काही खाली गेलो नाही. सगळ्यांची आता जाण्या येण्याचे आवाज रूम बाहेर. ते गुरुजी 3 मजले चढून वर आले. छोटा दरवाजा, संकेत चलो.
आता जाणंच बाकी. उपरणं घेतलं निघालो. गुरुजी पुढे आम्ही मागे 5-10 पायऱ्यामध्ये. मी बायकोला म्हटलं आज यमुनेवर बहुतेक स्नान करणारे आपण पहिले असो. असं म्हणून पायऱ्या उतरून खाली आलो. पाहतो तर काय काही लोक यमुनेवरनं स्नान करून आलेले होते. आमच्या स्थानापासून 15 मिनिटं यमुनाला. म्हणजे ते किती वाजता गेले असतील. तिथे 15 मिनिटं स्नानाला त्यांना लागले असतील. 5-10 मिनिटं संध्येला लागले असतील. मग पहाटे 3 वाजता आंघोळीला गेल्यावर मला काय वाटतं मी पहिला. पण वस्तुतः मी कितवा निघालो 100वा. म्हणून भक्ती क्षेत्रात असं कधी म्हणू नये की कृष्णा तुलाही आमच्याशिवाय असं म्हणू नये. भगवंतांना ती गोष्ट आवडली नाही म्हणून भगवंत अदृश्य झाले. आणि अदृश्य झाल्यानंतर सगळ्या गोपींना भगवंतांचा विरक्त झाला. सगळ्या गोपी रडू लागल्या. आणि रडता रडता सगळ्या गोपींनी तालासुरात गोपी गीत म्हटलं. रडत रडत त्या म्हणतात जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वतत्रहि दयित दृश्यता दिक्षुतावका स्त्वयि धृता समहा स्वामिचन्वते तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. 19 श्लोकांचं हे गीत. त्या कृष्णाला सांगतात कृष्णा तुझा विरह आम्हाला सहन होत. भगवंतांनी सांगितलं विरह सहन होत नाही. खोटं बोलतात. कोणाला खोकला काय त्रास नाही ना काही. आम्ही खोकू द्या की उद्या तव कथामृतम. कृष्णा तुझ्या कथेचं आम्ही अमृत प्यायलंय म्हणून आम्हाला विरहात मरण येत नाही. अन्यथा राजा दशरथासारखे आम्ही रामाच्या विरहात काय सोडले असते. पण काय करणार आमची अडचण काय आहे. आम्ही कुठला अमृत प्यायलंय. तव कथामृतम हे भागवत ऐकलंय. आणि हे भागवत रूपी अमृत प्यायल्याने आमच्या शरीरातनं प्राण जात नाही. पण श्रीकृष्णा न खलु नंदनो भवान. तू काही नंदराजाचा पुत्र नाही. अखिल देहिनाम अंतरात्मदृक्. तू सगळ्या देहधारी लोकांच्या हृदयात राहणारा अंतर्यामी भगवंत आहेस. आम्ही जर प्रामाणिकपणाने तुझ्याकडे आलेलो असो तर तू आमच्यासाठी प्रगट हो. आता भगवंतांना आम्ही प्रामाणिक असू तर प्रगट हो असं म्हटल्यावरती या सगळ्या गोपी प्रामाणिक होत्या. भगवंतांना प्रगट व्हावं लागलं. म्हणून शुकमुनी म्हणतात तासाम आविर्भूतशौरिः स्मयमान मुखांबुजः पीतांबरधरस्त्रगिरी साक्षान् मन्मथ मन्मथः. गोपाल कृष्ण भगवान आज भगवंत गोपींमध्ये कसा प्रगट झाला. साक्षात मन्मथ मन्मथः. परीक्षिता या जगतात सगळ्यात सुंदर पुरुष कोण. त्याचं नाव मन्मथ. मन्मथ म्हणजे कामदेव. कोण सगळ्यात सुंदर स्त्री कोण म्हणे कामदेवाची पत्नी रती. हे सगळ्यात सुंदर जोडपं आहे. पण भगवंतांनी आज सगळ्या गोपींमध्ये असं आविर्भूत होऊन दर्शन दिलं की भगवंत मन्मथाचाही मन्मथ भासू लागला. साक्षात मन्मथ मन्मथः. आणि भगवंतांनी सगळ्या गोपींबरोबर अभूतपूर्व रास लीला केली. भागवतातला श्लोक नाही ब्रह्मपुराणातला श्लोक. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावलिः गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणिः. गोपाल कृष्ण भगवान. भगवंतांनी
सगळ्या गोपींबरोबर रास नृत्य केलं. काय केलं? 5 मिनिटं सांगतो. भगवंतांनी रास नृत्य केलं, रासलीला केली. हे नंद यशोदेला माहिती नाही, गोप बालकांना माहिती नाही. कारण भगवंतांची ही अंतरंग लीला आहे. पण कितीही लपवायची ठरली तरी जिच्यावर करायची त्या जमिनीला समजणार की नाही. कारण जमीन सुद्धा भगवंतांची पत्नी आहे आणि एका पत्नीला आपल्या नवऱ्याने आपल्या लेखत दुसरी पत्नी केली, हे कसं सहन? म्हणून रास लीलेत सांगितलंय भगवंतांनी जमिनीपासून 1 वीट उंचीवरती अधांतरी रास लीला कुठे केली आहे? तो भगवंत आहे. आपल्याला 1 इंच सुद्धा वर होता येणार. याचा अर्थ जड देहाने रासलीला केली नाही, चिन्मय देहाने. कुठल्या देहाने? दुसरी गोष्ट, सगळ्या गोपींना संशय, अनेक गोपी आहेत आणि हा कृष्ण कोणाबरोबर नाचणार? त्याने नाचलं तर माझ्या बरोबरच पाहिजे. हा पाहतो माझ्याकडे, टाळी देतो तिकडे, असं होता कामा नये. म्हणून टिपरीचं रूपक केलं. काय केलं? यशोदेने कृष्ण आपल्या जवळ आहे की नाही, गोपींनी आपल्या जवळ कृष्ण आहे की नाही, म्हणून समोर टिपरी लिहिली. भगवंतांनी टिपरीवर टिपरी झेलली. तिच्या मनाला हायचं वाटलं की आपल्या समोर कोण आहे? मग तिला शंका आली, समोर आहे मग इकडे कोण आहे? म्हणून इकडे टिपरी दिली. मी लांबवत नाही, इकडे टिपरी दिली, इकडे टिपरी दिली, खाली दिली, वर दिली, कुठेही टिपरी दिली तरी भगवंतांनी ती. म्हणून सगळ्या गोपींबरोबर भगवंतांनी काय केली? प्रत्येक गोपीला ही अनुभूती आहे की कुठेही बघा कोण दिसतो? जेवढ्या गोपी त्याला गुणिले 5 कृष्ण. 1 समोर, 1 इकडे, 1 इकडे, 1 इकडे, 4 झाले की नाही, आणि 5वा वरती. म्हणजे जेवढ्या गोपी गुणिले 5 किती आहेत? कृष्ण आहेत. आणि भगवंतांचं अभूतपूर्व नृत्य सुरू झालं. आणि आता ते नृत्य ऐन भरात आलं. परीक्षिता, कैलास पर्वतावरती राहणारे शिवशंकर हे नृत्याभिमानी आहेत. कसे? नृत्याचं ते अधिष्ठात्री दैवत आहे. कुठलंही नाटक असेल तर पहिल्यांदा नटराजाची पूजा केली जाते. त्या शंकराची मूर्ती ही नाचण्याच्या आविर्भावात असते. म्हणजे नाचणं खरं कोणाचं आहे? तुम्हाला समजावं म्हणून इंग्लिश शब्द. ते सदैव नाचण्याच्या मूड ऑन करून राहतात. शिवशंकर झोपतात तर उशाशी 2 टिपऱ्या ठेवूनच झोपतात. कधी प्रसंग आला की नाचायला. आता मुंबई पुण्यात प्रसंग असतो, खालून वरात जात असतो. पण काही माणसं शिवशंकरांचे भक्त असतात, ते 32व्या मजल्यावर नाचायला सुरुवात करतात. जे खाली गाणं लागलंय त्याच्यावर कुठे नाचतात? याला म्हणतात नृत्याभिमानी. आणि काही माणसं असे असतात की त्यांना प्रत्यक्ष नृत्यात राहून सुद्धा सहभाग घेता येत नाही. ते नृत्याभिमानी बळबळ त्यांना आणतात. ते एकदा असं करतात, एकदा असं करतात, इकडून घेतात, तिकडून निघून जातात. हे नृत्याभिमानी. शंकर हे नृत्याभिमानी आहेत. जशा खाली टिपऱ्या सुरू झाल्या त्यांनी झोपेतच टिपऱ्या वाजवायला सुरुवात केली. आता हे सगळं पार्वतीच्या कानाजवळ तिने हलवलं. म्हणे का हे काय चाललंय? आज टिपऱ्यावरती म्हणे पार्वती, बरं झालं तू उठवलं. कुठेतरी कोणीतरी सर्वांग सुंदर दिव्य पुरुष अत्यंत टाला सुरात नृत्य करतोय. मला गेलं पाहिजे म्हणून शंकर धावत पडत भूतलावर आले. पण भगवंतांनी बॉडीगार्ड ठेवलेले होते, सिक्युरिटी गार्ड. कोणालाही रास लीलेत प्रवेश द्यायचा. नंद यशोदेपर्यंत बातमी जाऊ द्यायची नाही ना, मग ते गुप्त ठेवावं लागेल. 2 दरवाजे निधीवनात. एका दरवाजावरती सिक्युरिटी गार्ड होते देवर्षी नारद आणि दुसरीकडे सिक्युरिटी गार्ड होते हनुमंत. पहिल्या दरवाजात शंकर गेले, म्हणे मला आत सोडा. नारदांनी सांगितलं अजिबात सोडता येणार, स्ट्रिक्ट, स्त्री शिवाय आत कोणाला प्रवेश नाही.
तुम्ही पुरुष आहात, प्रवेश मिळणार. शंकर दुसऱ्या दरवाजावर गेले, म्हणे हनुमंता तू तर माझाच अवतार. हनुमंत महाबळी, तू महाबळी हनुमंत माझा अवतार आहे, सोड मला. त्या हनुमंतांनी सांगितलं, म्हणे या नारायणाने सांगितलंय स्त्रियांशिवाय कोणाला सोडायचं, पण तुम्हालाही नाही म्हणणं जीवावर आलं. तुम्ही एक काम करा, म्हणे साडी नेसून या. मला कोणी विचारलं तर सांगेल मी साडी पाहिजे, सोडलं. शंकर भगवंत कैलास पर्वतावरती गेले. पार्वतीने नटून थटून सजवून शंकरांना स्त्री वेश दिला आणि शंकर गोपीचा वेश धारण करून मध्यरात्रीच्या वेळेस रास लीलेत आलेत आणि शंकरांनी गोपी बनून भगवंताबरोबर रास लीला केली. आणि पहाट पर्यंत या सगळ्या गोपी विक्रीडितं व्रजवधूभिरिदं च विष्णु श्रद्धान्वितो शृणुयात् दथवर्णयेत् यः भक्तिं परां भगवति प्रतिलभ्य कामं रुद्रोगमाश्वपहिनोत्य चिरेण धीरा. हृदयामध्ये यत्किंचितही मल न ठेवता, शंका न ठेवता भगवंताबरोबर रास नृत्य करतात. आणि ते नास नृत्य अभूतपूर्व सुरू आहे आणि सूर्याचा पहिला किरण भूतलावर येण्याची वेळ झाली. अजून रासलीला चालू आहे. अचानक एक गोपी किंचाळली. आता ही का किंचाळली म्हणून सगळे जण नृत्य करायचे. तर पाहतात तर काय, एक गोपी टिपरी अशी घेऊन उभी होती. तिच्या समोर गोपी म्हणून शंकर उभे होते. त्या टिपरीवर टिपरी यायला पाहिजे की नाही, तर शंकरांचा पदर ढळला आणि पदरातनं नागोबा नमः पार्वती पते हर हर महादेव. कोण आलं पदरातनं? आणि ती गोपी मग गळ्यात सर्प घालून रासलीला करणारी ही गोपी कोण? शंकरांनी पाहिलं, आपलं गोपाळ कृष्णांनी पाहिलं आणि लगेच लक्षात आलं. आमच्या गोपाळ कृष्णांनी स्वागत केलं. गोपेश्वर महादेव भगवान की जय. आजही तुम्ही वृंदावनात गेले तर भगवंतांनी ज्या निधिवनात रासलीला केली तिथे गोपेश्वर महादेव म्हणून स्थान. संध्याकाळ आतापर्यंतच्या वेळेपर्यंत शंकरांची पूजा पुरुष रूपात असते. 8:15 वाजता आरती होते. 15 मिनिटासाठी मंदिर बंद होतं. 9 वाजता मंदिर उघडतं. शंकरांना गोपी सारखं आणि रात्रभर शिवशंकर त्या महादेवाच्या मंदिरात गोपी वेशात राहतात. गोपाल कृष्ण. एक दिवस देवर्षी नारद भगवंताकडे आले तर सांगितलं, कृष्णा हीच ती कंसाला मारण्याची वेळ. भगवंतांनी नारदांना सांगितलं कसं काय करायचं. म्हणे कृष्णा तू स्वतः मथुरेमध्ये यायचं. म्हणे मी कसं काय मथुरेत जाणार. म्हणे मी तुला निमंत्रण पाठवतो कंसाकडे. देवर्षी नारद कंसाकडे गेले आणि कंस देवर्षी नारदांना गुरु मानतो. कंसाने नारदांची पूजा केली. नारदांनी विचारलं काय म्हणे ती आकाशवाणी झाली होती, देवकीचा 8वा पुत्र सापडला का. म्हणे अजून नाही सापडला. म्हणे रात्र रात्र झोप येत नाही. म्हणे मी देऊ का पत्ता. म्हणे ते कोण आहे. म्हणे नंद सुतः कृष्ण, नंदाचा पुत्र कृष्ण तुझा काळ आहे. कंसाने लगेच धनुष्यबाण घेतलं. म्हणे आत्ता जाऊन मारून येतो. नारदांनी हात धरला. म्हणे काय तुम्ही राक्षस लोक थोडे वेडे असतात का. म्हणे काय. म्हणे आतापर्यंत जेवढे जण गेले ते परत आले का. त्यांची बॉडी झाली ना परत. तू जाशील तर तुझी काय येईल. तू जाऊ नको. यावेळेस उलट कर, त्याला इकडे बोलू. म्हणे असं कसं काय कोणाला बोलवणार. म्हणे कंसा पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने धनुर्यागाचं आयोजन कर आणि धनुर्यागाचं निमंत्रण नंद राजा आणि सगळ्या वृंदावनवासियांना दे आणि सांग की यशोदेला मी बहीण मानतो
त्या यशोदेला 2 मुलं आहेत, त्यांना हे घेऊन ये. सगळं घडवलं